नमस्कार, मी सिद्धार्थ भडकुंबे, जनता संघर्ष न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीमप्रेमी प्रतिष्ठानच्या वतीने ऑक्सिजन देणारं रोप वितरण करण्यात आलं। सोलापुरातील निराळे वस्ती येथील विमल कन्या प्रशाला येथे भीमप्रेमी प्रतिष्ठानच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून एक आगळा वेगळा स्तुती उपक्रम राबवण्यात आला। या प्रसंगी भीमप्रेमी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विजुदा नागमोडे, अल्पसंख्याक महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अहमद शेख, जनता दल सोलापूर शहर अध्यक्ष अब्दुल हमीद गदवाल, भीमप्रेमी प्रतिष्ठानचे कायदेशीर सल्लागार श्वेता वाघमारे, विमल कन्या प्रशालेचे मुख्याध्यापक बिराजदार सर यांची प्रमुख उपस्थिती होती। महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मोफत ऑक्सिजन देणारं रोप वाटप करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश यावेळी भीमप्रेमी प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आला। भीमप्रेमी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विजुदा नागमोडे यांनी या उपक्रमाची माहिती दिली। या ठिकाणी विमल कन्या प्रशाला महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ऑक्सिजन झाडं आपण वाटत आहेत। कारण कोविड सारखी महामारी या देशात नाही तर प्रत्येक जगामध्ये प्रसिद्ध झाली आणि प्रत्येकाला ऑक्सिजनची गरज पडली। पण निसर्गाने अशी ताकद दिलेली आहे की झाडाच्या माध्यमातून ऑक्सिजन आपल्याला मिळतं, म्हणून प्रत्येकाने आपल्या घरासमोर एक झाड लावावं अशी माझी विनंती आहे। आणि महात्मा ज्योतिबा फुले आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त असे त्यांना सगळ्यांना विनंती करतो की आपण झाड लावून, आपल्याला सावली हवी असते पण झाड कोण लावत नाही, सावलीखाली लोक बसतात पण झाडाला पाणी कोण देत नाही, म्हणून प्रत्येकाने झाड लावावे असं माझी एक विनंती आहे। प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी संस्थापक अध्यक्ष विजुदादा दाय यांनी हा कार्यक्रम राबवत आलेले आहे। गेल्या 15 वर्षापासून मी त्यांच्या संपर्कात आहे आणि पाहतोय की एका काळी त्यांची माझी ओळख नव्हती, पण पार्क चौक या भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या समोरच्या बाजूला, सोलापूर महानगरपालिकेच्या समोरच्या बाजूला इतकं ऊन पडायचं की लोकांना उभारायला पण जागा राहायचं नाही। पण त्यावेळेस दाने त्या ठिकाणी आले आणि मला बोलवले की चाचा या इकडं, आपल्याला एक झाड लावायचं आहे। मी त्या टायमाला दादांना सांगितलं, विजू तुम्ही जे करायला लागला, झाड लावणं सगळ्यांना सोपं वाटतंय पण त्याला खत पाणी पण द्यावं लागणार आहे, त्याची कोण देखरेख करणार आहे या भागामध्ये। तर त्या टायमाला दाने मला सांगितलं, चाचा रोज मी येऊन पाणी टाकेन आणि या झाडाला फार मोठा करेन। पण आज 15 वर्षापासून मी पाहतो ते झाडाची उंची आणि सावली लोकांना इतका आधार देत आहे। त्या ठिकाणी मी पण त्या झाडाच्या सावली खाली बसतोय मित्रांनो रोज जाऊन। तसं प्रत्येकाने आपल्या दारासमोर एक झाड लावलं पाहिजे। यावेळी काँग्रेस सेवा दलाच्या महिला शहर अध्यक्षा रेखा बिजेकर, मच्छिंद्र पाटील, इरण्णा गोपूर, सूर्यकांत दोडके, प्रकाश जाधव, जयश्री आयरे, दीपिका उपाध्ये, सूरजकुमार ढमाळ, श्रीमंत खांडेकर, नितीन एडवे, प्रभाकर कारंडे, ॲडव्होकेट श्वेता वाघमारे, श्रावणी वाघमारे, रोहन सीतापळे, वैभव शिंदे, बब्बर सोनकांबळे, वैभव शिंदे, आर्यन बागवान, इरफानभाई बागवान आदींसह विमल कन्या प्रशालेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची व विद्यार्थिनींची उपस्थिती होती। तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।